शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची पतसंस्था कुरुंदवाड शाखेत गेल्या अनेक वर्षापासून दिल्या जात असलेल्या भेटवस्तूंवरून सध्या तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे। सहकार कायद्यानुसार सभासदांना भेटवस्तू देण्याची कोणतीही स्पष्ट तरतूद नसताना सुमारे 9 ते 10 लाख रुपयांच्या महागड्या भेटवस्तू सभासदांना देण्यात आल्याची चर्चा शहरात सुरू आहे। या प्रकरणामागे नेमकं गौड बंगाल काय असा सवाल उपस्थित होत असून सभासदांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागलाय। मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 18 वर्षापासून संस्थेकडून विविध स्वरूपाच्या भेटवस्तू दिल्या जात असल्याचं समजतंय। पंखे, चादरी, कुकर, भांडी सेट तसेच इतर गृहोपयोगी व महागड्या वस्तू सभासदांना वाटप केल्याची चर्चा शहरात सुरू आहे। विशेष म्हणजे दरवर्षी संस्थेच्या वार्षिक अहवालात या भेटवस्तूंचा उल्लेख करण्यात येतो असंही समजतं। मात्र सहकार नियमानुसार ही बाब संशयास्पद मानली जात असून त्यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही आहे। याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। संस्थेच्या लेखापरीक्षकांनी भेटवस्तूच्या खर्चाबाबत अहवालात शेरा मारला असून लेखापरीक्षणातही त्याचा उल्लेख केल्याची चर्चा आहे। तरी देखील संबंधितांवर कोणतीही कारवाई न होणं हे गंभीर असल्याचं सहकारी क्षेत्रातील जाणकारांचं मत आहे। यामुळे लेखापरीक्षण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होतोय। याशिवाय वेगवेगळ्या फर्मच्या नावाने एकाच व्यक्तीकडून लेखापरीक्षण केलं जात असल्याच्या चर्चेला देखील उत आलाय। जर हे खरं ठरलं तर ते सहकार कायदा व नियमांचं उल्लंघन ठरू शकतं। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणं आवश्यक असल्याची मागणी सभासदांकडून होते। दरम्यान या प्रकरणाची चौकशी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था विभागाकडून केली जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। चौकशी झाली तर गेल्या अनेक वर्षातील आर्थिक व्यवहार, भेटवस्तूंचा खर्च आणि लेखापरीक्षणाची प्रक्रिया यावर प्रकाश पडण्याची शक्यता असून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।